ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागताकरता सज्ज। Security. या क्षणी पाहतोय व्लादिमीर पुतिन राष्ट्रपती भवनात दाखल। गार्ड ऑफ ऑनर पुतिन यांना देण्यात आलेला आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत होत आहे। भारत आणि रशियातल्या या मैत्रीपूर्ण करारावर, या मैत्रीवर, या हस्तांदोलनावर अवघ्या जगाच्या नजरा या खेळलेल्या आहेत। गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर राष्ट्रपती भवनात या ठिकाणी पुतिन यांचं स्वागत। थेट सहभागी होऊया या कार्यक्रमात।
श्रीमान अंतर सेना सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हाजिर है। त्यांचं औपचारिक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे राष्ट्रपती भवनात। ही थेट दृश्य गार्ड ऑफ ऑनर पुतिन यांना यांनी ही मानवंदना स्वीकारलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनय जोगळेकर सर, सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। दौरा जरी 27 तासांचा असला तरी पुढची 27 वर्ष भारत रशिया या संबंधावर शिक्कामोर्तब करणारी आणि अमेरिकेला धडकी भरवणारी। निश्चितच। हॅलो सर बोला। हा, भारत आणि रशिया संबंध हे काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात आलेले आहेत आणि रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय महासंघ प्रयत्न करतात, पण भारताने स्पष्टपणे उत्तर दिले की आमचं परराष्ट्र धोरण हे आमच्या राष्ट्रीय हिताशी जोडलं गेलेलं आहे आणि रशियाने भारताला अडीअडचणीच्या काळात मदत केलेली आहे। संरक्षण क्षेत्र असेल, अणुऊर्जा असेल किंवा मग ऊर्जा सुरक्षा असेल, म्हणजे क्रूड ऑइल असेल, आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात रशिया भारत संबंध अतिशय जवळचे आहेत आणि त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत। आणि हे जगाला दाखवण्यासाठी ज्या प्रकारे त्यांना रेड कार्पेट वेलकम करण्यात आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर गेले, त्यातनं हे स्पष्ट होतं। अगदी। आणि आज जे काही करार होणार आहे, तर मग तो करार क्रूड ऑइल संदर्भातला असू दे किंवा संरक्षण क्षेत्रातला, हे करार देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे। युक्रेन युद्धानंतर रशिया आणि अमेरिकेतील संबंध ताणणं असू दे किंवा टॅरिफ नंतर भारतानं अमेरिकेविषयी घेतलेली भूमिका असू दे। निश्चितच हे करार मुख्यतः संरक्षण, अंतरिक्ष, ऊर्जा सुरक्षा आणि शिक्षण, तसंच कला, साहित्य, संस्कृती याच्यामध्ये होणार आहेत। पण हे करण्यामागचा जो हेतू आहे तो त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा आहे की रशियाला एकटं पाडण्यासाठी पाश्चिमात्य देश प्रयत्न करत असताना भारताने हे दाखवून दिलेलं आहे की रशिया आमच्या पाठी संकटाच्या काळात उभा होता आणि आम्ही रशियाच्या पाठी उभे राहणार आहोत, कारण भारताचे संबंध रशियाशी, त्याचा युक्रेन रशिया युद्ध किंवा युरोप आणि रशियाचे संबंध यांचा काही संबंध नाहीये। भारताचे युरोपशी चांगले संबंध आहेत, अमेरिकेशी चांगले संबंध आहेत, पण ते स्वतंत्र संबंध आहेत। त्याचा रशियाच्या संबंधांवर आम्ही परिणाम होऊ देणार नाही आणि त्यामुळे नुसते व्लादिमीर पुतिन येत आहेत असं नाही, तर ते राजघाटावर पण जात आहेत। म्हणजे ज्या व्लादिमीर पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करतायत, ते महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। त्याच्यातनं एक स्टेटमेंट मला असं वाटतं पुढे जातं, ते महत्वाचं आहे।
निश्चित अनय सर, तुम्ही जो उल्लेख केला तो सर्वार्थांना महत्त्वाचा आहे. राजघाटावर सुद्धा पुतीन जातील, त्या ठिकाणी देखील अभिवादन करतील. खरं तर हा संदेश जो वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देतात की भारत हा युद्धाचा नाही तर बुद्धाचा देश आहे, शांतीचा संदेश देणारा देश आहे. निश्चितच भारताने युक्रेन रशिया युद्धाच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे की हा काळ युद्धाचा नाहीये, म्हणजे युद्धाने प्रश्न सुटत नाही. ते पुतीन यांना स्पष्टपणे भारताने सांगितलेलं आहे. ते धाडस करणारा भारत हा एकमेव देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत की जे झेलेन्स्कींशीही भेटलेले आहेत, दोनदा पुतीनशीही भेटलेले आहेत, जे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत आणि युरोपशी चांगले संबंध आहेत. पण रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये युरोपीय देशांची एक विशिष्ट भूमिका आहे. तर भारत ती भूमिका घ्यायला बांधील नाहीये. याच्या आधी युद्ध झाली, इराकमध्ये युद्ध झालं, अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं, पण तरी भारत अमेरिका संबंध चालू राहिले. आणि तीच गोष्ट भारत रशिया संबंधांबाबतही आहे. आणि हा संदेश भारत स्पष्टपणे देत आहे. निश्चित. आणि एकूणच मधल्या काळात जे काही भारतावर पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला आणि त्यानंतर अमेरिकेनं जी काही भूमिका घेतलेली होती, भारतानं या सगळ्या संदर्भात जे काही सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, त्यावेळी अमेरिकेनं घेतलेली भूमिका आणि रशिया भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला अवघ्या जगानं पाहिलेला होता. पहिलं ट्विट कोणाचं होतं तर अर्थातच पुतीन यांचं होतं, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारं होतं. त्यामुळे त्याही वेळी या सगळ्या भूमिकेची चर्चा झालेली होती आणि आज तर या सगळ्या विषयी अनेक चर्चा होत असताना पुतीन यांचा हा भारत दौरा सर्वार्थानं महत्त्वाचा आहे. निश्चितच. म्हणजे भारत आणि रशिया मैत्रीवाद असं म्हटलं की या भेटीमध्ये अटी शर्ती लागू नसतात. एकदा तुम्ही मित्र म्हटलं की तुम्ही मित्र असतात. बाकीच्या देशांचं जरी ते आपल्याकडे एक व्यापारी भागीदार म्हणून बघतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा फ्रान्सनी पण राफेल विमानातनं ब्राह्मोस वगैरे या सगळ्याचा सोर्स कोड न दिल्यामुळे आपण वापरू शकलो नव्हतो. ती गोष्ट रशियाच्या बाबतीत झाली आणि तेच आपण आता त्याची पोचपावती देत आहोत. निश्चित. अनय सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद. ही दोस्ती, ही दृश्य फार महत्त्वाची आहेत. हा दौरा केवळ 27 तासांचा नाही आहे, तर पुढच्या 27 वर्षांकरता भारताला जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पहिलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.